दादा, हा माझा मित्र समीर. हॅलो. आणि समीर, हा माझा दादा नामदेव. अगदी देवासारखा आहे आमच्यासाठी. चहा घ्या ना तुम्ही. अजून काही मागवू का? अजून पोहे मागव. काय अर्चे? दादा, म्हणजे तुला आधीपासूनच? अगं दादा आहे मी तुझा. तू आज सकाळी आरशासमोर उभी राहून जास्तच नटत होती तेव्हाच अंदाज आला मला. कधीपासून ओळखता एकमेकांना? म्हणजे तसं कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकमेकांना ओळखतोय आम्ही. पण दादा, गेले 1-2 वर्षच आम्ही एक दुसऱ्यांच्या संपर्कात आलोय. दादा, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे रे. कसं आहे अर्चे, नुसते प्रेमाने पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी काय करता समीरराव? मी गारमेंट कंपनीचं मार्केटिंग करतो. तू स्वतः? हो. म्हणजे आई वडिलांवर अवलंबून नाहीयेस? नाही. अर्चे, तुझी निवड आवडली मला. दादा, थँक्यू सो मच दादा. दादा, आणि म्हणूनच ना तुला विचारल्याशिवाय मला काही नव्हतं करायचं. कधी भेटायचं तुझ्या आई वडिलांना? काही अडचण आहे का? दादा, ते काय ना, समीरच्या वडिलांना ना एक श्रीमंत मुलगी हवी आहे. सॉरी, मला माझ्या बाबांच्या स्वभावाची कल्पना होती म्हणून मी खोटं बोललो. खरी परिस्थिती सांगितली असती ना तर त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला असता. पण तू काही काळजी करू नको. अरे, लग्नानंतर मी सगळं सांभाळून घेईन. शेवटी मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. अरे मित्रा, तू लग्नानंतर सांभाळून घेशील, त्याच्या आधीचा पसारा कोण सांभाळणार आहे? पर्सनॅलिटीकडे तरी बघायचं यार माझ्या फेकताना. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.